श्रेष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपल्याला चातुर्य लक्षण असा समास शिकायचा आहे. आपण ज्या अर्थाने चातुर्य शब्द वापरतो ना, म्हणजे एखादा बोलण्यातला हुशार माणूस असला किंवा काय चतुर आहे, एवढ्याच अर्थाने हा शब्द नाही आहे. समर्थाने चातुर्य शब्दाचा वापर करताना खूप साऱ्या गुणांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आहे. त्यामुळे आपल्या मराठीतल्या चातुर्य शब्दापुरता मर्यादित अर्थ असा नाही पाहिजे. दुसरी एक गोष्ट चातुर्य लक्षणामध्ये आपल्याला बघायची अशी की अध्यात्मशास्त्रामध्ये नियती ह्या शब्दाला एक मर्यादितच अर्थ दिला आहे. आपण ज्याला म्हणतो माझ्या दैवातच नाही आहे, माझ्या नशिबातच नाही, हे अध्यात्मशास्त्रामध्ये फारसं मान्य नाही आहे. भगवद्गीतेमधला श्लोक आपल्याला माहिती आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधाम विविधाच्या पृथक चेष्टा दैवम पाचव्या जागी दैवाला ठेवलं आहे. पहिल्या चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अधिष्ठान करता करणं निरनिराळ्या प्रकारची कार्य ह्या सगळ्याला महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्यांनी जर का थोडंसं काही असेल तर ते दैवाला माझ्या दैवात नाही असं म्हणायला हरकत नाही. यत्तय कृतयदि न सिद्धती कोत्र दोषः असं विचारतात की एवढा प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तरीसुद्धा का बरं मला यश मिळाले नाही. तर तेव्हा नशीब याला मान्यता अध्यात्मशास्त्रावर दिली. मग नेमकं नियती म्हणजे काय असा पण प्रश्न आता खरं तर आपण चातुर्य लक्षण समास पाहतो आहे, मग नियती वगैरे कुठून आलं असं क्षणभर आपल्याला वाटेल. म्हणून सुरुवातीला सांगितलं की चातुर्य शब्दाचा आपल्याला जो मर्यादित अर्थ माहिती आहे तेवढाच नाही धरायचा. खूप मोठं चातुर्य या शब्दामध्ये अनेक आता विषय आपले येणार आहेत. म्हणून सुरुवात करताना हे जे काही नियती शब्दाने आपल्याला वाटतं, नियती याचा अर्थ असा आहे की काही गोष्टीचं नियमन, काही गोष्टींचं असं बांधून ठेवणं, त्याला नियती असं म्हणतात. म्हणजे नियतीचा अर्थ असा आहे की ईश्वराचा जो काही संकल्प आहे ते म्हणजे नियती. आपण जन्म कुठे घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कुणाच्या जपोटी घ्यायचा, कोणत्या परिस्थितीत घ्यायचा, याचा आपल्याला काहीही ठरवता येत नाही. याला आपण नियती म्हणू शकतो. ते त्यांनी ठरवलेलं असतं. म्हणजे ईश्वर संकल्प असं ज्याला म्हणतात ते नियती म्हणू शकतो. आणि ते ह्या मर्यादित अर्थाने बरोबर आहे की आपण जन्म कुठे घ्यायचा, कुणाच्या पोटी घ्यायचा, कुठल्या परिस्थितीत घ्यायचा, हे आपल्या हातात काहीच नाही आहे. आणि म्हणून त्याला आपण नियती असं म्हणू शकतो. पण आता माणूस जो आहे ना तो बुद्धिमान आहे. म्हणजे सगळ्या 84 लक्ष योनी जीवांमध्ये बुद्धिमान कोण तर माणूस. आणि या माणसाजवळ अशी एक मोठी गोष्ट दिली आहे की तो त्याचं जे वर्तन आहे, त्याचं जे वागणूक आहे ते त्याच्या नियतीला अनुसरून घडत असलं तरी तो बुद्धीच्या जोरावर ते करू शकतो त्याला पाहिजे तसं. बाकीच्याला नाही करता येत. म्हणजे आता नियती कुठे काम करते आणि कुठे आपली बुद्धी काम करायला जाते, ही जी सीमा आहे ती आपल्या लक्षात घ्यायची. की आधीचं म्हटलं तसं कुठे जन्म काय तो आपल्या हातात नाही, पण आपल्याला बुद्धी दिली ना, त्या बुद्धीच्या जोरावर आपण काही विचार करू शकतो. आणि त्या विचाराच्या जोरावर आपण आपल्याला पाहिजे तसं, मग तिथे नियती नाही आहेत. नियतीच्या म्हणजे समर्थता म्हणतात की हातावरच्या रेषा बदलतो आपण, काही हाताच्या रेषांवरती हे करायचं कारण नाही आहे. या अर्थाने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माणूस बुद्धीच्या जोरावर, विचाराच्या जोरावर आपल्याला जे हवं आहे ते करू शकतो. आता हवं आहे ते म्हणजे काय, तर जरी या देहाची जी गती, देहाची जी स्थिती आहे ती जरी नियतीच्या ताब्यात असली, आपल्याला काय मग आपण म्हणतो ना मोठमोठ्या लोक रामकृष्ण परमहंसाला कॅन्सर व्हावा, मग रामकृष्ण परमहंसाला कॅन्सर झाला म्हणजे काय बरोबर नाही, हे काय एवढं आयुष्यभर तरी भगवंताचं हे केलं असं आपण मोठ्या मोठ्या लोकांच्याबद्दल म्हणतो. त्यावर लक्षात घ्यायचं की ही देहाची स्थिती, देहाची गती जी काही आहे ती नियतीच्या अधीन असेल. पण ज्याला आपण भगवंतानी माणसाला दिलेल्या बुद्धीच्या जोरावर तो आत्म्याचा अभ्यास करू शकतो. आत्मा परमात्मा म्हणजे नेमकं काय आहे,
ही सगळी सृष्टी चालवणारी कुठली शक्ती आहे, याचा विचार करण्याची शक्ती त्या माणसाजवळ आहे. बुद्धीच्या जोरावर तो हा विचार करू शकतो. याचा विचार केला तर तो असं ठरवू शकतो की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि हे जेव्हा त्या माणसाला कळतं तेव्हाची देहाची स्थिती गती ते काय असेल ते नियतीच्या स्वाधीन असेल, पण मी सच्चित आनंद स्वरूप आहे, हे जे मीच रूप आहे ते माणूस विवेकाच्या किंवा बुद्धीच्या जोरावर स्वतःला पटवून देऊ शकतो. आणि हे ज्याला पटलं आहे, हा जर निश्चय झाला की मी सच्चित आनंद स्वरूप आहे, मग माझा देह त्या मार्गाने जाईल. म्हणजे रामकृष्णांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांचं ते ठीक आहे, मला गिळता येत नाही पण मी एवढ्या लोकांच्या मुखाने खातोय की, असं त्यांनी उत्तर दिलं. त्या देहाची स्थिती गती नियतीच्या स्वाधीन असेल, पण बुद्धीच्या जोरावर मी सच्चित आनंद स्वरूप आहे असं ते म्हणू शकायचं. आता किती बघा दोन गोष्टी अशा आहेत की एकीकडे देहाची स्थिती अशी दुसऱ्यानी बघूनसुद्धा दुःखदायक आहे, पण त्यांना ती नाही आहे, कारण त्यांचं म्हणणं देह नियतीच्या स्वाधीन आहे, पण माझं जे सच्चित आनंद स्वरूप आहे तो मी वेगळाच आहे. असं ज्याला आता बघा हे सगळं चैतन्य, हे आपला जो विषय आहे चातुर्य लक्षण, या चातुर्यावर हे आहे, हे चातुर्य आहे की आपल्या बुद्धीच्या जोरावर आपलं सच्चित आनंद स्वरूप आपल्याला कळणं. देहाची स्थिती गती काय असेल ती असू दे, हे जे आत्मतत्व माझ्यात आहे, हे जे ईश्वरतत्व माझ्यामध्ये आहे. आणि आता आणखीन एक पुढली पायरी चातुर्य लक्षणामध्ये जायची. आपलं तर आपल्याला सच्चित आनंद स्वरूप कळलंच आहे, आणि असंच सच्चित आनंद स्वरूप सगळ्या भोवती असणाऱ्या जीवांच्या मध्ये पण आहे, हे पण ओळखता येणं आपल्यात आहे आणि इतरांच्यात पण तेच आहे. इथे खरं म्हणजे नियतीचा काही संबंध नाही. नियती काय असेल ती देहाच्या स्थितीगतीचं काम करेल, देह काय कमी जास्त त्याचं जे काही घडणार असेल ते घडेल, पण माझ्याजवळ असणारं जे आनंद स्वरूप मी आहे तीच गोष्ट इतरांजवळ पण आहे हे ओळखणं. आणि मग लगेच आणखीन तिसरं, मी सुखी व्हावी असं जसं माझं आनंद स्वरूप मला कळावं असं वाटतं, तसंच सगळ्यांना तो आनंद प्राप्त व्हावा असं काहीतरी करणं. मग आपल्या इथं मी आत्ता नुकतीच सोलापूरला जाऊन आले आणि तिथे डॉक्टर स्वर्णलता भेशीकरांच्या कार्याचा सगळा एकंदर परिचय मला झाला. तेव्हा असं लक्षात आलं, त्याही बाई गेल्या 2 वर्ष आजारी होत्या, देहाची स्थिती गती नियतीच्या स्वाधीन होते. त्याचं काय औषध उपचार, बंगलोरला गेल्या होत्या, पुण्याला गेल्या होत्या, डॉक्टरांच्या स्वाधीन देह होता, डॉक्टर काय करतील ते चाललेलं होतं, पण मी सच्चित आनंद स्वरूप आहे आणि माझं आनंद स्वरूप जसं आहे तसं इतरांचं पण आहे. अखेरच्या क्षणापर्यंत, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्या आनंद स्वरूपाचाच विचार होता, या स्थितीगतीचा म्हणजे शरीराचा विचारच नव्हता. शरीर एका बाजूला नियतीच्या स्वाधीन आणि दुसऱ्या बाजूला हे असं आनंद स्वरूप असणं, आणि मग त्याच्यात जर ते जो आनंद आहे तो आनंद इतरांना पण मिळवून देणं. असा जो माणूस असतो तो माणूस स्वकर्माद्वारे ईश्वराची पूजा करतो. त्याचं प्रत्येकच कर्म असं असतं की इतरांच्या आनंदासाठी कर्म असतं त्याचं, त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म हे ईश्वराची पूजा असते. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये ह्याला नियतीवाद म्हणा, अध्यात्मशास्त्रातला नियतीवाद आहे. त्यामुळे नियती देहापुरती मर्यादित आणि आपलं जे आहे हे असं वेगळं. आणि मग असा जो माणूस असतो, मग ते रामकृष्ण असू देत किंवा आत्ता मी उल्लेख केला त्या स्वर्णलता ते भेशीकर असू देत, यादी आपल्याला खूप वाढवता येईल. अशी अनंत माणसं होऊन गेली, यानंतरसुद्धा आपल्याला दिसतील. तर या सगळ्यांचं काय असतं की ते व्यवहारदृष्ट्या परोपकारीच असतात. अखेरपर्यंत ते दुसऱ्याचा विचार करतात. ते अध्यात्मदृष्ट्या निर्वासन, कुठलीच इच्छा नसते त्यांना. ते परोपकाराचा, दुसऱ्याला आनंद कसा मिळेल, दुसऱ्याला सुख कसा मिळेल याचाच ते विचार करतात. आणि त्यामुळे त्यांना जनता वश झालेली असते, लोक त्यांच्या भोवती असतात. मी त्या दिवशी पाहिलं, श्रद्धांजली अर्पण करताना जी मंडळी तिथे येत होती त्या प्रत्येकाच्या मुखातून स्वर्णलताताईंबद्दल त्या आमच्या माऊली आहेत, त्या आमच्या माऊली आहेत, आईसारखं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आहे. 5 वर्षाची पोरगी जेव्हा त्या आईवडील त्या आश्रमामध्ये सोडून जात होते त्या शाळेमध्ये, त्यावेळेला त्या आईजवळ या मुलीला वाढवण्यासाठी काही नाही आहे, पैसा नाही आहे त्यांच्याजवळ, बौद्धिक क्षमता, खेड्यात राहत आहेत तर काहीतरी तंबाखूची पानं गोळा करत आहेत, विड्या वळत आहेत, असं सगळं जीवन आहे. तर या मुलीला मी नीट सांभाळते आणि इकडे असं म्हणून या अनेक मुलांच्या अनेक वर्ष
आई झालेल्या होत्या. हे त्यांचं जे जीवन असतं ना ते परोपकारासाठी असतं आणि म्हणून त्यांना सगळी जनता वश झालेली असते. त्यांच्या जीवनामध्ये एका अर्थाने आपण म्हणू की खरोखर सर्वांगीण भाग्य असतं. ते खरे भाग्यवान असतात. आणि आपण जे चातुर्य आज पाहणार आहोत हे अशा भाग्यवान माणसाची लक्षणं पाहणार आहोत. त्यामुळे नुसत्या शब्दाच्या मर्यादित अर्थाकडे आपल्याला आज पाहायचं नाही आहे. ह्या चातुर्यामध्ये अनेक गुणांचा विचार आपल्याला करायचा आहे. मग आता जसं आपण येते म्हटलं तसं समासाची सुरुवात करतानाच त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की आपलं जे जन्मतः आपल्याला जे काही रूप मिळालेलं आहे त्या रूपाचा विचार केला तर ते की आपल्या हातात नाही. समर्थाचं रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. अशी सुरुवातच समर्थांनी या चातुर्य लक्षणाची केली आहे. म्हणजे काय तर रूप लावण्य आपल्या हातात नाही. आपण गोरे आहोत का काळे आहोत हे आपल्या हातात नाही. उंच आहोत का ठेंगू आहोत आपल्या हातात नाही. काहीच नाही. देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात नाही आहे. पण सहज गुणांची न चले उपाय असं जे सहज म्हणजे जन्माबरोबर आलेलं. सहज म्हणजे जन्माला सहज म्हणजे जन्माबरोबर आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये बदल करता येणार नाही. आता आर्टिफिशियल गोष्टींनी काही काही बदल होतात. वेगळे क्रीम बिमो लावली की काळ्याचं गोरं होतं माणूस. परंतु त्याचा विचार काही करायची आवश्यकता इथे टेम्पररीच असतं. पुन्हा आपलं जे काही मूळ आहे त्याच्याचमध्ये आपण येतो. त्या सहज गुणांची नचले उपाय त्या जन्माबरोबर आलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही. पण काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. पण मग बाहेरून आपल्याला ज्या गोष्टी मिळवता येतात असे जे गुण आहेत म्हणजे शाळेमध्ये असताना मी मुलांना सांगत असे की आपल्या शेजारी साधं शक्यतो आपल्यापेक्षा हुशार असणाऱ्या मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर बसावं. म्हणजे काय होतं त्याचं जर अक्षर छान असलं ना तर नकळत आपल्यावर थोडं दडपण येतं. आपण पण अक्षर चांगलं काढतो. त्याची चित्रकला चांगली असली ना की आपल्याला पण असं वाटतं तो किती छान करतो आहे, आपल्याला पण जमलं पाहिजे, मग आपण पण करतो. असं ते आगंतुक गुण आपल्याला घेता येतात. हे आगंतुक गुण आहेत. दुसऱ्याजवळ असणाऱ्या ज्या कला आहेत त्या आपल्याला करता येणं अगदी त्याच्या इतकं कदाचित त्या कलेमध्ये आपल्याला प्रभुत्व मिळेल असं नाही. परंतु तरी आपल्याला बघून बघून करता येऊ शकतं. सहज गुणांना नाही करता येत. जन्मातः आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्यात फार काही बदल आपण करणार नाही. पण आगंतुक गुण त्याला म्हणतात की जे दुसऱ्याजवळ आहे ते आपल्याला मिळवता येतं. या अर्थाने आपण जर पाहिलं तर सुरुवात इथे करायची की जे जे दुसऱ्याजवळ चांगलं आहे ते मला कसं प्राप्त होईल, ते कशा पद्धतीने घेता येईल आणि त्याला आपण चातुर्य असं म्हणणार. आपल्या सुनील दादांनी या समासाला असं म्हटलं आहे की कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करणारा हा समास आहे. म्हणजे ज्याला काहीतरी समाजाचं काम करायचं आहे की 4 लोकांना घेऊन आपल्याला समाजाला कुठेतरी पुढे न्यायचं आहे तर अशा माणसांनी या समासाचा अभ्यास करावा. कार्यकर्त्याची भगवद्गीता आहे ही असं त्यांनी म्हटलं आहे. या अर्थाने पुष्कळ समास आपल्याला अशा कार्यकर्त्याच्या भगवद्गीतेला अनुकूल मिळतील. पण आता हे जे चातुर्य आज पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ऐकाय आता ज्या गोष्टी आपण नेहमी बोलतो ना एक आपल्या लहानपणापासून एक गोष्ट आपण आहे जो गुण बाळा तो जन्म काळा असं आपण म्हणतो की जे काही लहानपण समर्थाला हे मान्य नाही. बदल करता येतो. समर्थ खात्रीनं सांगतात ठरवलं तर जो गुण बाळा तो जन्म काळा असं म्हणायचं काही कारण नाही आहे. किंवा स्वभाव दुरतिक्रमा असं म्हटलं की माणूस तर काही केलं स्वभाव बदलत नाही असं काही नाही. समर्थ म्हणतात माणसाने ठरवलं तर माणूस बदलू शकतो. असा विचार करायचा आणि मग समर्थ सांगतायत त्या पद्धतीनं आपल्यामधल्या चुका आपल्याला कळल्या पाहिजेत. लगेच त्यांनी आगंतुक गुणाची सोय झाल्यानंतर लगेच पुढला मुद्दा त्यांनी घेतला आहे की 3 गोष्टी अशा असतात की त्या 3 गोष्टींनी म्हणजे त्या जर आपल्याकडून सुटायला हव्या असतील तर काय करायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की अवगुण सोडिता जाती. मनाने ठरवलं पाहिजे आणि आपल्याला अवगुण आपल्याला कळला पाहिजे मग तो सोडायचा विषय. तर आधी आपल्यात काय नेमकी त्रुटी आहे, आपल्यात काय उणीव आहे, कुठे नेमकं माझं चुकतं आहे, मला दोष काय आहे माझ्यात हा मला कळला पाहिजे. आणि तो कळला की समर्थ म्हणतात अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. किती सहज सांगतात ना की ठरवा तुम्ही आपल्या मनात कुठला आपल्याला नेमका आपला दोष आहे की तो दोष जाईल. जे काय चांगलं आहे दुसऱ्याजवळ असू दे पण चांगलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लगेच आपल्याला ते घेता येईल. आणि पुढे म्हणतात कुविद्या सांडून शिकते शहाणे विद्या. शहाणी मंडळी जी आहेत
ती अशा वाईट गोष्टी टाकतील, चांगल्या गोष्टी घेतील. म्हणजे एका ओबीमध्ये आपल्याला जरा फटका पण मारला आणि काय करा आणि काय करू नका ते पण सांगून टाकलं. आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो तर असं होईल. पण मुळात असं आहे की आपलं काय होतं थोडंसं की आपल्याला बाह्य गोष्टीचं आकर्षण जरा जास्त असतं. त्यामुळे दिसतं कसं ह्याच्याकडे आपलं लक्ष जास्त असतं. असतं कसं तिकडे की आपलं फारसं लक्ष जात नाही. तर ते असतं कसं इकडे आपलं लक्ष जायला हवं आहे. आपल्याकडे वरवरचं सगळं असतं ना, किती प्रकारच्या सौंदर्य स्पर्धा, किती प्रकारचं काय काय. मग अशी म्हटलं तसं की असे चेहरे दाखवतात काळ्यापासून छान पिठ्ठ गोऱ्यापर्यंत, की अगदी ते किती 15 दिवसात ताबडतोब बदलच होणार आहे. तर असं या गोष्टी अशा होत नाहीत. पंचतंत्रामध्ये काही काही गोष्टी असतात ना, त्याचं आपल्याला कळतं की असं वरवरचं करण्यामध्ये काही अर्थ नसतो. पंचतंत्रात गोष्ट आहे, गाढवानी म्हणे एकदा काय झालं, वाघाचं कातडं पांघरलं. लोक घाबरायला लागले. स्वाभाविकच आहे की वाघच वाटला ना लोकांना. त्यामुळे लोक अरे बापरे यांच्या शेतात वाघ शिरलाय, शेतात वाघ शिरलाय, आणि लोक आपली पळून. मग ह्याला काय शेत सगळं खायला मोकळंच मिळालं, कारण कोणी नव्हतंच त्याला काठी पाठीमध्ये काठी घालायला. पण हे किती दिवस चालणार? 1-2 दिवस. कुठेतरी दुसऱ्या शेतामध्ये गाढं ओरडलं तर येडं ओरडलं की मग त्याचं खरं रूप कळलं लोकांना की अरे हा काही वाघबीक काही नाही आहे, चांगलं दांडू काही ठोकलं पाहिजे. तर असं हे वरवरशाला काही अर्थ नसतो. जसा वाघाच्या कातडं पांघरून काही फारसा उपयोग होत नाही, तसे असले काय मुलामे लावून तसं काय काळ्याचं गोरं काही होत नाही असं आपल्या लक्षात येईल. शिवाजीराव भोसले आपल्या सगळ्यांच्या तरुणपणी शिवाजीराव भोसले यांची व्याख्यान मला असायचे. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा अगदी जायचंच, म्हणजे पहिल्या रांगेत बसून शिवाजीरावांची भाषण ऐकायचे. ते नेहमी एक वाक्य सांगायचे, मुलांना उद्देशून असायचं, तरुण मुलांना, की अरे डोक्यावरचे केस वाढून देवानंद होऊ नका, डोक्यातली बुद्धिमत्ता होऊन विवेकानंद व्हा. असं त्यांच्या त्या बोलण्यामध्ये नेहमी असं असायचं. तर असं आतमध्ये जे की आपल्याला बदल करायचा आहे तो आतल्या बदलाचा विचार सांगितला आहे. वरवरच्या सौंदर्यामध्ये, सौंदर्य ही गोष्ट अशी आहे की ती ईश्वराची देणगी आहे. ती जशी असेल, जे काही मिळालं असेल ते करावं. त्याच्यामध्ये काही आपलं कर्तृत्व नाही आहे, पण हे जे आतून आपल्याला कर्तृत्व दाखवायचं आहे ते करावं आणि प्रयत्नांनी साधू शकतं. उत्तम गुण अभ्यासून घेता येतात अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. खरंच आहे, आपण थोडं डोळस नजरेनं आजूबाजूला पाहिलं जातं असं कळतं की दिसण्यामध्ये काही महत्त्वाचं नाहीच आहे. हो, अब्राहम लिंकन काही दिसायला चांगला नव्हता म्हणे. अगदी आपल्या विनोद कांबळीबद्दल पण म्हणतात की त्याला पर्सनॅलिटी म्हटलं तर काही नाही, पण त्याच्या पर्सनॅलिटीचा विचारच करायचा नाही आहे, तो खेळतो कसा याचा विचार करायचा आहे ना. त्यामुळे बर्नार्ड शॉ असू दे, अब्राहम लिंकन असू दे, विनोद कांबळी असू दे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर दिसण्याला महत्त्व नाही आहे, त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व आहे. त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आहे तिथे जे ते दाखवत आहेत त्याला महत्त्व आहे. किंवा गरीब श्रीमंती हा सुद्धा विषय काही मोठा आपल्या कर्तृत्वाच्या आड येणारा नाही आहे. जसं लालबहादूर शास्त्रीबद्दल आपण म्हणतो, अब्दुल कलामांबद्दल आपण म्हणतो की गरिबीतून. आपले आत्ताचे पंतप्रधान आपण म्हणतो की चायवाला म्हणू दे, खरंच गरीब होते, खरोखरच लहान वयामध्ये त्यांना हे सगळे असे कष्ट करून 4 पैसे उदरनिर्वाहासाठी मिळवावे लागत होते. परंतु घर हे कर्तृत्वाच्या आड येणारी गोष्ट नाही. कुठे ही मंडळी कुठल्या पदापर्यंत पोचू शकली असं आपल्याला दिसतं. त्यामुळे जन्म कुठे झाला, कोणाच्या पोटी झाला, काय कसे आहोत दिसायला, काय आहे ह्याच्यावर आपलं काहीही अवलंबून नाही आहे. माणसाने गुणसंपादन करायचं ठरवलं तर त्याला ते करता येतं, हे चातुर्य आहे. त्यामुळे चातुर्य शब्दाचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. आता झालं आपलं ठरलं अवगुण सोडायचं आहे. मग अवगुण सोडण्यासाठी 3 गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट आवश्यक आहे की प्रामाणिकपणे आपण स्वतःचा दोष स्वीकारला पाहिजे. काय नेमका आपला दोष आहे तो आपण आधी स्वीकारला पाहिजे, तर बदल होईल ना. आधी मी चुकतच नाही असं जर वाटत असेल तर दुरुस्ती काय होणार. त्यामुळे प्रामाणिकपणानं आपलं नेमकं काय चुकतं आहे याचा विचार आपण केला पाहिजे. दुसरं, पूर्वी भूतकाळात झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुकांबद्दल आपल्याला मनापासून पश्चात्ताप वाटला पाहिजे की अरे माझ्या हातनं असं व्हायला नको होतं. म्हणजे माणसाच्यात बदल होतो. पश्चात्तापच झाला नाही ना तर माणूस बदलतच नाही. त्यामुळे आधी चूक कळली पाहिजे, ती मान्य झाली पाहिजे, त्या चुकीबद्दल आपल्याला पश्चात्ताप वाटला पाहिजे आणि मग आपण ती चूक पुन्हा होणार नाही याचा निर्धार केला पाहिजे. म्हणजे आपले सगळे अवगुण जातील. कुठल्याही गोष्टीचा एखादा व्यसनी मुलगा असतो तर आधी हे चुकीचं वागतो आहे आपण हे त्याला कळलं पाहिजे, त्याला पटलं पाहिजे.
मग पूर्वी झालं ते झालं, आता पुन्हा होणार नाही असा त्यांनी मनाशी संकल्प केला पाहिजे. आणि मग तो निर्धार त्यांनी केला तर मग पुन्हा ती चूक त्याच्या हातून होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा गोष्टी जर सांभाळल्या तर समर्थ सांगतात हे सगळं करायला ना थोडं ज्याला आपण आत्मपरीक्षण म्हणतो ना तसं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. आणि त्या आत्मपरीक्षणाची आपल्याला सवय पाहिजे. आपल्याकडे बघा आपण हल्ली तरुण पालक जे असतात ना ते खूप आपल्या मुलांना अगदी मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या याच्यातून वाढवत असतात. यू थिंक ओव्हर इट असं अगदी ती पालक मुला आपल्या मुलाला सांगतात. म्हणजे तू विचार कर, मी म्हणतोय म्हणून तू करू नको, तुला काय वाटतं आहे ते तू कर असं ते पालक सांगत असतात. तर ही सवय लहानपणापासून लागावी की आपण आपलं परीक्षण करावं, आपण आपला विचार करावा अशी सवय लावावी. म्हणजे मग ते अवगुण सोडणं हे किंवा आपलं हे चुकलं मग चुकू नये. एखादा चुकलं असलं तरी मग पुढल्या वेळेस त्याची दुरुस्ती होईल. त्यामुळे आता मी नेहमी गमतीनं उदाहरण देते की आपण लहानपणी आपल्या शेजारी, आता आपण लहान होतो तेव्हा आपली आजी आपल्याला घेऊन उभं राहायची, आता आपण आपल्या नातवंडाला घेऊन उभं राहतो. पण देवासमोर उभं राहिल्यावर, देवाला नमस्कार केल्यावर ते लहान उभं हाय आहे, निरंजनला आपण हाय आहे, हात लावायचा नाही असं सांगतो. आणि ते सांगितलेलं पुरतं. आपण लावून एकदा लागू दे हात, बाजूला एकदा असं नाही काही सांगत. तर अशा गोष्टी काही करूनच बघितल्या पाहिजे. अशा गोष्टी असा काही त्याचा अर्थ नाही आहे. पण आपल्याला काय इथे धोका आहे, काय चुकीचं आहे हे आपल्याला जर कळलं तर मग ते आपण आपला विचार करायचा, आपण आपल्याला सुधारायचं, आपण आपल्या चुकीचा पश्चात्ताप आपल्याला झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी येतात. कधी कधी दुसऱ्यामुळे सुद्धा आपल्याला सावधपण येतं. आपल्याला अनुभवाला तर सावधपण येतं हे बरोबरच आहे, पण दुसऱ्याच्या अनुभवाने पण आपल्याला सावधपण येतं. असं करावं आणि मग आपल्यामध्ये अशा पद्धतीने एक 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 अवगुण नाहीसा करत करत एक ज्याला आदर्श वाटेल अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपलं साकार व्हावं अशी समर्थांची इच्छा आहे. समर्थाला कार्यकर्ते घडवायचेत ना, त्यामुळे या अर्थाने चातुर्य लक्षण समासाकडे समर्थ पाहायला सांगतात आपल्याला. तर असं हे करताना समाजात वावरण्यासाठी या सगळ्या याची जरुरी आहे. एखादा सर्वगुण संपन्न असा प्रकारचा महंत जर एखाद्या ठिकाणी असेल तर आपोआपच त्याच्या भोवताली असणाऱ्या सगळ्या मुलांना त्याची सवय लागेल. त्यामुळे समर्थ 1400 ठिकाणी मठस्थापना त्यांनी केली. त्या ठिकाणी त्यांचा एक एक महंत होता. ती तरुण मुलं त्यांची 12-14 वर्षाची त्या मठामध्ये असायची. या सगळ्यांच्या दृष्टीनं या महंताजवळ हे व्यवहार चातुर्य कसं असायला हवं ते समर्थ आपल्याला सांगतात. आपल्या साध्या साध्या चुकांचे परिणाम काय काय होतात याचा पण विचार आणि ते जे काही परिणाम भोगावे लागतात याच्यासाठी जो होणारा त्रास आहे त्या सगळ्याचा विचार करता. काय होतं असं एखादी चूक झाली, त्याचा त्रास झाला ना की चांगलंच आहे की थोडा आत्मविश्वास आलेला असतो ना तो सुद्धा जातो. नको बाबा मला नाही जमत असं म्हणून आपण जरा लगेच 2 पावलं मागे घेतो. हे काय आपल्या बसकी बात नाही आहे. बिघडू देत वड्या, एकदा बिघडतील, 2दा बिघडतील, कधी पाठ सोडायचे निकालायच्याच, कधी कडक होतील, कधी चिकट होतील, पण एक वेळ अशी आहे की वड्या जमतीलच. असं जसं आपल्या तरुणपणी आपण करत राहिलो आणि मग आपल्याला यायला लागलं तसं व्यवहारातल्यासारखंच इथे पण आहे की चुकत चुकत का होईना आपल्याला या गोष्टी येतात. त्यामुळे आपलं व्यवहार चातुर्य वाढतं, आपला आत्मविश्वास वाढतो. पण त्याच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आता निरनिराळ्या ठिकाणी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की समर्थांचं म्हणणं असतं की संपूर्णपणानं माणूस कधीच वाईट नसतो. काही ना काहीतरी माणसाजवळ चांगल्या गोष्टी असतात. असं काही नाही की तो अगदीच आता ह्याच्यात काही दमच द्या, अगदी टाकाऊ माणूस आहे असं कुणीच नसतं. समर्थांनी सगळ्यांच्यामधलं बरोबर काय चांगलं होतं ते हुडकून काढलं आणि त्या माणसाला त्यांच्या पद्धतीनं कामाला लागलं. अगदी कुणीही असू दे. समर्थांच्या चरित्रात असे अनेक मंडळी आहेत. साधा डोंबाऱ्याचा खेळ करणारा माणूस दोरीवरून चालतो आहे, हातात बांबू आहे आणि त्याच्यावरती तो आपल्याला दोरीवरून चालून दाखवतो. आणि ते दृश्य त्यांनी पाहिलं आणि डोंबाऱ्याचा खेळ झाल्यावर त्या डोंबाऱ्याला बोलावलं. अरे म्हणाला एवढं तुझ्याजवळ एकाग्रता आहे, दोरीवरून चालताना तू जो बॅलन्सिंग करतो एवढी ही तू रामाला लाव, रामकार्याला. आणि मग तो म्हणाला अहो तुमचं सगळं ठीक आहे हो, पण मला रोज 12 वाजता जेवायला कोण घालणार, तुमचं रामराम करून जेवायचं काय.
मग समर्थाने त्याला सांगितलं की सकाळच्या वेळामध्ये 2 तास तो खेळ कर, त्याच्यामुळे तुला जेवढं चरितार्थाला वेळ तेवढंच मिळव, बाकी सगळा उरलेला वेळ तुझा हा जो सगळा म्हणजे एकाग्रतेचा हा जो गुण तुझ्याजवळ आहे तो तू या कामाला लाव. आणि ध्यानाच्या मार्फत खरोखरच रामाचं दर्शन त्याने एका डोंबाऱ्याला सुद्धा घडवून दिलं. त्यामुळे प्रत्येक माणसाजवळ काही ना काहीतरी विशेष गुण असतोच. समर्थ म्हणतात असा कोणीच टाकाऊ माणूस नाही आहे, त्याला फक्त आपण शोधलं पाहिजे. आणि खरंच आहे, एकदा का असं वाईट टाकायचं चांगलं शोधायचं असं झालं तर आपल्याला त्यातलं प्रत्येकातलं चांगलं शोधता येऊ शकतं, त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. खरोखर एक एक गुण एकेकाचं असणारी किती व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत. एक आपल्या लता दिदी म्हटलं संगीत एवढं एकच क्षेत्र असलं तरी त्याच्यामध्ये असं काही त्यांनी मिळवलं की बाकीच्या गोष्टींचा आपण विचारच करायचं कारण नाही ना, तसं आपल्याला दिसेल. सुनील गावस्कर म्हटलं की तेवढंच, त्याला बाकी काही करायची आवश्यकता नसते, एका क्षेत्रात त्यांनी असं काही स्थान प्राप्त केलेलं आहे. अशा गोष्टी आपल्याला ही आपापल्या गुणांनी सगळ्या समाजाला हवीहवीशी माणसं झालेली आहेत. त्यामुळे असा गुण असतो तो शोधावा आणि समाजामध्ये आपलंसं करून घ्यावं. विवेकानंद जेव्हा अमेरिकेतला एवढा सगळा दौरा करून भारतात परत आले, केवढं त्यांचं स्वागत गावागावातून झालं. म्हणजे गावागावातल्या प्रतिष्ठित मंडळीसुद्धा विवेकानंद ज्या रथामध्ये मिरवणुकीमध्ये असत त्या रथाचे घोडे बाजूला करून स्वतः तो रथ ओढायला सुद्धा जात असत. असं वर्णन किती म्हणजे समाज किती आपलंसं करतो. ज्याच्याजवळ गुण आहेत, चातुर्य लक्षणं ज्याच्याजवळ आहेत, ती माणसं कशी समाजाला हवीहवीशी असतात अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यामुळे असं उत्तम गुणांचा अभ्यास केला, चातुर्य लक्षणांचा अभ्यास केला तर आपलं तर जीवन यशस्वी होतंच, पण ज्यांच्याबरोबर आपण राहतो त्यांचं पण होतं. आता आपल्या लक्षात येईल की समर्थांनी आधीच्या 3 समासानंतर हा गुण आपल्याला सांगितला. म्हणजे आधीचे जे 2 समास आपण पाहिले ना मागचे, ते कीर्तनाच्या संदर्भातले पाहिले. आपल्याला सगळ्यांना आठवतच आहे कीर्तनकार कसा असावा, कीर्तनाचा विषय कसा असावा, कीर्तनात काय नसावं, कीर्तनात कुठली गोष्ट किती असावी, असा सगळा विचार त्या 2 समासात त्यांनी केला. किंवा अगदी 4थ्या दशकाला सुरुवात केली तेव्हा नवविधा भक्ती संताला लगेच 2ऱ्या नंबरवरच कीर्तन भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. तर श्रवण झाल्यानंतर लगेच कीर्तन, म्हणजे श्रवण भक्ती मनापासून करायचं ठरल्यावर ज्याचं ऐकायचं तो कसा असायला हवा ते त्या कीर्तन भक्तीत सांगितलं. श्रवण करायचं बरोबर आहे, पण कुणाचं ऐकायचं हे पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तो कीर्तनकार त्या कालावधीमध्ये कीर्तनकाराचा खूप समाजावर चांगला परिणाम व्हायचा. त्यामुळे तो कीर्तनकार कसा असावा, तो बोले तैसा चाले आहे की नाही. सांगतोय कीर्तनात पुष्कळ गोष्टी, पण तो स्वतः तसं आचरण करतोय का याकडे बारकाईला लक्ष असतं लोकांचं. की स्वतः मोठं सांगतोय तिथे तत्त्वज्ञान, आपण कसा वागतोय असं लोकांचं लक्ष असतं. त्यामुळे तो कसा आहे खरोखर, त्याचं जीवन आध्यात्मिक याच्या योग्यतेचं आहे का तोही असाच व्यवहाराकडे बघून आपण पाहिलं आहे की कीर्तनकारांनी बिदागी सांगू नये असं समर्थ वारंवार सांगतायत. त्याच्यामागचं कारण हेच आहे की एकीकडे आध्यात्मिक जीवनात जर रामकृष्णांचा आणि विवेकानंदांच्या चरित्रामधला प्रसंग आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण पैशाला शिवत नसत, आणि ही गोष्ट खरी आहे का हे स्वामीजींना तावून सुलाखून बघायचं होतं की खरंच असं आहे का, हे सांगतात फक्त बोले तसं चाले आहेत का नाही. आणि म्हणून एक दिवस स्वामींनी त्यांच्या बिछाण्याखाली नाणं ठेवलं होतं आणि इलेक्ट्रिकचा शॉक बसावा तसं रामकृष्ण तिथे बसले आणि ताडकन उठले. तेव्हा स्वामीजींची खात्री पटली की नाही, हे जसं म्हणतात तसं यांचं आचरण आहे. तसं कीर्तनकाराचं आचरण तसं आहे का, त्याला स्वतःला भगवत प्राप्तीचा आनंद मिळतोय तसा श्रोत्यानं तो मिळवून देणार आहे का नुसतंच बोलतोय, तसं नाही चालणार. त्याला जे जे काही ठावे ते त्याला श्रोत्यांच्याकडे पण तसं त्यांना पण मिळवून देता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी 2 कीर्तनाच्या संदर्भातले समास अगोदर घेतले आणि मग त्याला जोडून हा चातुर्य लक्षणाचा समास समर्थांनी घेतलेला आहे. त्यामुळे कीर्तनकाराच्या विचारांचा श्रोत्यांच्यावर किती परिणाम होतो आहे त्याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून असतं. जर का कीर्तनकार उत्तम असेल, तो पण आध्यात्मिक जीवन जगणारा असेल तर श्रोत्यांच्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणजे त्याचं सांगणं हा व्यवसाय नाही असता कामा, त्याचं सांगणं हे अगदी मनापासून असलं पाहिजे तर त्याचा परिणाम होणार आहे. नाहीतर आपण परवा बोललो
की 8 दिवस भागवत कथा करून आलो, 8 दिवस रामकथा करून आलो, काय जेवण होतं हो. आता असंच जर वर्णन असेल तर त्याचा काय उपयोग आहे. तिथे काय शिकलात, काय ऐकलत याला महत्त्व आहे ना. तर ते आम्हाला काही आठवत नाही, कारण त्याचं व्यावहारिक गोष्टी सगळ्या असतात. तिथे राहायची व्यवस्था चांगली आहे का, आंघोळीला गरम पाणी तिथे आहे का, झोपायला आम्हाला बेड आहे का, हेच प्रश्न आम्ही विचारतो. कथेच्या संदर्भात आम्हाला कुठली पुस्तकं घेऊन जायचे आहेत, रोज आपण तिथे काय ऐकवलं त्याच्या आपण नोट्स काढल्या का, ह्याबद्दल मी काही विचार करत नाही. मग असं असेल तर तो एक व्यवहार होतो, त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये काही बदल होण्याची गोष्ट मुळीच होत नाही. हे समर्थांनी आधीच्या 2 समासात आपल्याला जाणीव करून दिली, त्याच्यावर आपल्याला हे करायचं आहे. आता ना खरं म्हणजे पुढल्या नंतर 19व्या दशकामध्ये दुसरा समास पुन्हा एकदा या चातुर्याचा येणार आहे. आपण आता दासबोध शिकताना आपल्याला अनेकदा हा अनुभव आहे की पूर्वी झालेला विषय समर्थ पुन्हा एकदा आणि पुन्हा सखोल, म्हणजे आता त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन. जसं आत्ता आपण पाहतो आहे की चातुर्य लक्षणं पूर्वीसुद्धा झालेली आहेत, नाही झालेली अशातला काही भाग नाही आहे. परंतु त्या गीतेत पण असं होतं की एकदा उत्तम पुरुषाची लक्षणं 15व्यात येण्यापूर्वी 13व्यात झालं आहे, 14व्यात झालं आहे, 2ऱ्यामध्ये झालं आहे, 6व्यामध्ये झालं आहे, तेच सांगायचं आहे, पण आता जरा वेगळ्या पद्धतीनं. तसं समर्थांचं आहे. पुढल्या ह्याच्यातसुद्धा आपल्याला चातुर्य लक्षणं 19व्या दशकामध्ये शिकायचे. त्यावेळेला मी तुम्हाला 14व्यातल्या 6व्याची आठवण देणार आहे आणि तोपर्यंत आपण हे विसरून गेलेलो असो, त्यामुळे मला पण आठवण द्यायला काही वाटलं नाही. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, हे तर समजून उत्तरं देणे, प्रश्न विचारण्याचा हेतू काय आहे तो समजून उत्तर द्यायचं आणि दुसऱ्याचे जीवीचे समजणे, दुसऱ्याला खरंच नेमकं काय त्याच्या जीवाला सुख दुःख जे काही आहे ते समजून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे त्याला उपदेश केला पाहिजे. ही मुख्य चातुर्याची लक्षणे तेही ऐसे. ते चातुर्याचं लक्षण सांगतात दुसऱ्याचा हेत आपल्याला कळला पाहिजे. दुसरा काही विचारतो आहे त्याचं काय हेतूने तो विचारतो आहे आणि त्याचं काय उत्तर दिलं तर त्याला आनंद होणार आहे, अशा पद्धतीने जो उत्तरं देतात त्याला चातुर्य लक्षण म्हणतात, असं आपण शिकणार आहोत. ते म्हणतात चातुर्य वीण खटपट ते विद्याची फलपट. फोलपट असतात ना, सालं असतात ना, तसं आहे. जर चातुर्य नसेल तर त्या विद्येला काही अर्थ नाही. आपल्याला पण माहिती आहे की विद्या उदंडाची शिकायला, परंतु प्रसंगमान चुकतची गेला. सगळं येत आहे हो, पण जेव्हा नेमका प्रसंग आठवतच नाही. असं डोळ्यासमोर आहे हो, दिसत आहे मला, पण आत्ता आठवत नाही, मग उपयोग काय. प्रसंग मात्र चुकतची गेला तरी मग आता या विद्येला कोण पुसे, असं समर्थ विचारतात. त्यामुळे ते म्हणतात की नाही, योग्य वेळेला योग्य पद्धती. सभेमध्ये खटपट समाधान कायचे, अशी फोलपट असली तर त्याचा काही उपयोग नाही. तो जर सभेमध्ये त्या आठवड्याची खटपट करत राहिला तर त्याचा काय उपयोग. त्यामुळे चातुर्य वीण सगळे फोलपट आहेत. चातुर्य असलंच पाहिजे. कीर्तनकाराजवळ, प्रवचनकाराजवळ दुसऱ्याच्या मनाला समाधान होईल अशा पद्धतीचं त्याला साधलं आलं पाहिजे, असं ते सांगतात. दुसरं असं की समाजामध्ये थोडं असं असतं की वक्तृत्व कलेची गरज असते. आपल्याला एखादी गोष्ट सांगायची, ती दुसऱ्याला पटवून द्यायला योग्य शब्दांमार्फत ती त्याच्यापर्यंत पोचेल, याच्यासाठी वक्तृत्व कला लागते. ही गोष्ट खरी आहे. पण समर्थ म्हणतात की वक्तृत्व कला मिळवता येते, तो काही सहज गुण नाही आहे. जन्माबरोबर काही माणूस असा फाडफाड बोलायला लागत नाही, त्यामुळे ती कला आपल्याला मिळवता येईल. तर त्याच्यासाठी काही फार मोठं आपल्याला धडपडायचं कारण नाही आहे. वक्तृत्व कला हवी बरोबर आहे, पण ती मिळवता येईल. त्याच्याबरोबर ते म्हणतात थोडी आपल्याकडे लीनता घेतली पाहिजे, नम्रता घेतली पाहिजे. मी कोणीतरी मोठा आहे आणि मी तुम्हाला काहीतरी सांगतो आहे असा भावाला तर कोणी ऐकणार नाही. आपण त्यांच्याबरोबरच आहोत, आपल्याजवळ तेवढीच नम्रता आहे, तेवढीच लीनता आहे, मी तुमच्या बरोबरचंच आहे असा भाव मनात ठेवून सांगणारा असेल तर त्या सांगणाऱ्याचं ऐकलं जातं. म्हणून ते सांगतात की हे कौशल्य पाहिजे. वक्तृत्व पाहिजेच, पण वक्तृत्वाबरोबर लीनतेचा विचार हवा. आणि असं सांगितलं, असं कौशल्य असेल तर ते खूप मोठं परिणामकारक होतं दुसऱ्यावर. दुसरं असं पुन्हा पुन्हा ना समर्थ, म्हणजे मला असं वाटतं की एखादा मुद्दा जे वारंवार ते सांगतात ना, त्यावेळेला त्या काळातसुद्धा हे असं घडत असावं. वारंवार ते सांगतात की आपण कोणाचं मिंध असू नये. आता आपण ते सांगणार आहे चातुर्य लक्षणामध्ये की आपण कोणाचं मिंध असू नये. आपण जसं मी नेहमी आमच्या कार्यकर्त्याला सांगते शिवथरगाळीच्या, की शिवथरगाळीमध्ये आज गेली 40 वर्ष आपण शिबिरं घेतो आहे. कधीच आपण तिथे पैसे घेऊन शिबिर घेत नाही. आता काळ बदलल्यावर लोकांचं दरवर्षी शिबिराच्या आधी बैठक होते, 2-5 लोक उठतात. काही नाही हो, हल्ली लोकांकडे भरपूर पैसा आहे, चांगल्या 8 दिवसाचे 5-5 हजार रुपये मुलांकडनं घ्या. गाड्या घेऊन येतात पालक सोडायला. 5,000 म्हणजे काहीच नाही, 8 दिवस आपण मुलं सांभाळतो असं येते बरं का चर्चेला उदाहरण.
मग त्या सगळ्याला पुन्हा समर्थांचं उत्तर असतं की तुम्ही असे लोकांकडनं 5,000 घेतले की त्या 5,000च्या बदल्यात त्यांच्या सगळ्या सोयी तुम्हाला केल्या पाहिजेत. मग रात्री भातच आहे का खिचडीच आहे, पापड आहे की नाही, झोपायला गादी आहे की नाही, हे विचारणारच नाही कोणी जर तुम्ही पैसे घेणार नसाल. आणि ते 5,000 रुपये घ्या, तुम्ही सगळं विचारणार. म्हणून हे मिंढे पण तुम्हाला नको असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सांभाळल्या लागतात, आजही सांभाळल्या लागतात. त्या काळात किती असेल तर समर्थ अगदी पुन्हा पुन्हा हा मुद्दा सांगतायत की आपण कुणाचं मिंढ असता कामा नये. त्यामुळे कुठेही व्यावहारिक गोष्ट आली ना की मग गडबड होते, त्यामुळे ती येऊ द्यायची नाही. प्रश्न थोडा लगेच असं आहे ना की याचा मोबदला आपल्याला देता यायला पाहिजे. तसा दिला गेला नाही तर लोक म्हणजे आम्ही पैसे मोजलेत असं त्याचा अर्थ होतो. म्हणून ते म्हणतायत ते बरोबर आहे. दुसरं असं की प्रश्न आत्ता म्हटलं तसं की दुसऱ्याचं हृदगत ओळखावं किंवा दुसरा काय विचारतो आहे, त्याच्या प्रश्नाचा रोग काय आहे तो आपण ओळखावा आणि त्या पण उत्तर द्यावं, असं चतुरपण आपल्याजवळ असावं. नुसती खटपट करत राहिलं ना विषय मांडण्याची तर ती व्यर्थ जाते, त्याचा काही उपयोग होत नाही. समोर असणाऱ्या लोकांना समाधान वाटेल असं जर झालं तर त्याचा उपयोग होतो. म्हणून मग त्यांनी आपल्याला फोलपट शब्द वापरला आहे तो त्या अर्थी वापरला आहे की नाही तर सगळी जो फोलपट आहे. दुसरं त्यांनी म्हटलं की बहिरंग नाही सुधारला, आता ते आपण पाहिलं, पण अंतरंग सुधारण्याची खटपट आपण केलं पाहिजे. आता जसं रूपलावण अभ्यास येताना हे म्हटलं तसा विचार केला तर आपल्याला या गोष्टी कशा करता येतील हा विचार केला पाहिजे. आपलं असं होतं की आपण जेव्हा चुकतो तेव्हा का माझ्यात नाही चूक झाली अशा मुद्द्यांनी आपण स्वतःचंच वकिली पण घेतो आणि तसं बोलतो. पण दुसरा चुकला असं झालंच कसं असा लगेच आपला प्रश्न, तू असं केलंसच कसं. दुसऱ्याबद्दल बोलताना आपला भाव लगेच वेगळा असतो आणि आपण काही चूक केली तर आपण मात्र ती चूक माझ्यातनं का झाली याची वकिली करत राहतो. तर तसं होता उपयोगी नाही. असं समर्थ आपल्याला सांगतात की इतरांचे दोष पण आपण पोटात घातले पाहिजेत, आपल्या चुका पण आपण मान्य करून पुन्हा ती चूक होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. कसं होतं की एखादी गोष्ट नवीन आपण जेव्हा चांगली घ्यायची असते त्यावेळेला आपल्या चुका काय असतात त्या शोधून काढल्या पाहिजेत. छान उदाहरण देतात, रंग लावायचा असतं आपल्या नवीन घराला तर ते पहिला रंग काढतात आणि अगदी पॉलिश पेपरवर खरवडून काढावं लागतं. पहिलं काही राहता कामा नाही, मग त्याला व्हाईट हे करावं, मग तुमचा रंग तुम्हाला कुठला हवा आहे तो त्याच्यावर बसणार असतो. तसंच आहे की आपले जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, अवगुणच आहेत, त्या आधी सगळ्या खरडून काढून टाकले पाहिजेत. म्हणजे मग काय चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या तिथे बसतील. गुणांचा अभ्यास करायचा, त्या अवगुणांचा अगदी प्रयत्नपूर्वक आपल्याला त्याग करावा लागतो, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सहज जातील असं नाही, माणूस आहोत ना, त्यामुळे आपण पटकन आपलं बरोबरच असंच आपल्याला वाटत असतं. यासाठी त्यांनी सांगितलं आहे. विनोबा भावेंच्या मते तर ते असं म्हणतात की साधारणपणाने जर मनाने ठरवलं ना तर माणसामध्ये 3-4 वर्षामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. म्हणजे आपण मगाशी जे जो गुण बाळा धर्म म्हणतो जन्मकाळा असं काही नाही आहे. स्वभावसुद्धा माणसाचा बदलू शकतो. मला खूप राग येत होता असं म्हणणाऱ्याचा 3-4 वर्षात राग कमी होऊ शकतो. छान गोड माणूस बोलायला लागतो. करून बघायला हरकत नाही, म्हणजे राग येत असेल तर. तर अशा पद्धतीने आपल्यातले दोष जे काही असतील ते आपल्याला काढता येतात. सद्गुणानी माणूस, खरी श्रीमंती तीच असते. सद्गुणी माणूस असेल तर तो खरा श्रीमंत असं म्हणता येईल. आणि खरंच कितीतरी आपल्या इतिहासामध्ये आपण डोकावलं तर आपल्याला अशी सद्गुणी माणसांची कितीही यादी करता येईल. आणि हे सगळ्या माणसाने नव्हतं असं नाही, पण आपापल्यातले दोष बाजूला करून त्या गुणांचा त्यांनी हे घेतला आणि आपोआपच जसं म्हणतात की श्रीकृष्णांनी अर्जुनाला का गीता सांगितली, अर्जुनालाच का गीता सांगितली, कर्णाला नाही सांगितली, दुर्योधनाला नाही सांगितली. तसं थोडंसं आहे की अशा पद्धतीने आपण जेव्हा करतो तेव्हा आपण स्वतःमध्ये आपल्याला बदल केल्याशिवाय आपला स्वभाव बदली होणार नाही. आणि मग भगवंताला माहीत होतं की यांना काही सांगून उपयोग होणार नाही. अर्जुनला काही सांगितलं तर बदल व्हायची शक्यता आहे. युद्ध तर टाळता येणार नाहीच आहे, कारण त्यांना सगळं सांगून झालं आहे, त्यांचा काहीच उपयोग होणार नाही असं त्यांना कळलं. त्या माणसं चुकतात, चुकण्याची चूक पुन्हा करतात, पण ती पुन्हा होऊ नये, चुकूनसुद्धा पुन्हा चुका करू नये असा सगळा प्रयत्न करून हळूहळू माणसात बदल होऊ शकतो. असं केलं की एक समाजामध्ये त्या व्यक्तीला
मानाचा, प्रतिष्ठेचा, असा थोडा सन्मानाची जागा त्याला मिळते. मग लोक आपलं ऐकायला लागतात. समर्थ जो महंत घडवत आहे त्याच्यातून आपल्या लक्षात की हे सगळं असं केलं तर मग 4 लोक आपलं ऐकतील, नाही तर कसं काय ऐकणार. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की आपला संसार तर उत्तम करायचाच आहे. संसार न करता ह्या सगळ्या गोष्टी करा असं तर नाहीच सांगितलेलं. जसं असतं ना की चांगला संसार हवा तर 4 गोष्टी हव्यात ना. कोणी येतं जातं आपल्याकडे असं की आपण म्हणतो की गृहस्थाश्रमाचं घर आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हव्यातच. आपण किती जरी म्हटलं की आता काही नको आहे असं असलं तरी काही आवश्यक गोष्टी आपल्याला लागतातच. तसं आपल्याकडे माणसांची उठबस असावी असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. समर्थांच्या मते ते म्हणतात की असं वाटणं काही चूक नाही, अगदी बरोबर आहे. परंतु कीर्ती, यश ही जीवनमूल्य आहेत. त्यामुळे समाजामध्ये सज्जन माणसांनी यशस्वीता मिळवावी, चांगल्या माणसांनी चांगलं काहीतरी करून दाखवावं. एखादा चांगला आहे पण चांगला असूनसुद्धा बिचारा अपयशी होतो आहे तर काय होतं, धर्माला कलंक लागतो. म्हणजे लोक म्हणतात काय चांगला होतो का झालं याचं, असं कोण जाणे. असं आपलं व्यावहारिक गोष्टींमध्ये कितीतरी लोकांना आपण म्हणतो चांगल्या घरात जन्माला आलेला पण असं का झालं कोण जाणे. म्हणजे चांगला सज्जन घरामध्ये जन्माला आले असूनसुद्धा तर अशा याला धर्माला कलंक लागतो. थोडं विषयांतर होईल पण मला नेहमी असं वाटतं की त्या भृगु ऋषींनी विष्णूला लाथ मारली. भृगु ऋषींची लाथ विष्णूंनी अगदी आनंदाने स्वीकारली. हो, त्याने अगदी त्यांचं स्वागत केलं, आरती केली, चांगलं केलं. त्या भृगु ऋषींनी दोष नाही दिला आणि म्हणून विष्णू हा ब्रह्मा विष्णू महेशामध्ये श्रेष्ठ असं भृगु ऋषींनी डिक्लेअर पण केलं. चांगली आहे कथा, छान आहे पुराणात. त्यामुळे भृगु ऋषींनी मारलेली लाथ त्यांनी अगदी आपलं पदक असं म्हणून छातीवरती मिरवलं असं आपण भागवतात कथा वाचतो. पण ती जी लक्ष्मी बसली ती ना पायाशी, ती रागावली. आणि तुम्ही लाथ मारलीत माझ्या नवऱ्याला, मला काही आवडलेलं नाही. तो विष्णूला त्याचं ते पदबीत भूषवलं आहे आणि तुमच्या पायाचं त्याला चरण लागू दे हृदयाशी, तर लक्ष्मी रागावलेली आहे. बऱ्याचदा आपल्या असं लक्षात येतं की सज्जन माणसाच्या, चांगल्या माणसाच्या, धनिक माणसाच्या घरामध्ये जेव्हा अशा प्रकारचं काहीतरी घडतं ना त्यावेळेला आपण म्हणतो की लक्ष्मी शाप दिला आहे तिने आपल्याला. तसं आहे. थोडं मी म्हटलं की थोडं आपला विषयांतर होत आहे पण मला आता आठवण झाली की तिथे आपल्या लक्षात येईल लक्ष्मी पण प्रसन्न असायला पाहिजे. संसार प्रपंच करायचा तर प्रपंच कसा तरी असं समर्थाला अभिप्रेतच नाही आहे. लक्ष्मी पण प्रसन्न असायला हवी पण लक्ष्मी इतपतच प्रसन्न असायला हवी की आपल्या घरात आनंदाने लोकांचं स्वागत आपल्याला करता येईल, इतपतच असा हवं. आपल्या ज्या काही प्रारब्धानुसार मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला असतात त्यात आपण काही बदल करणार नसतो. समर्थ आपल्याला सांगतात की वारंवार हे मी तुम्हाला सांगत आलो आहे, आत्ताच सांगतो अशा काही भाग नाही. पण सगळं विषय कुठे जाणार तर दृश्य विश्व जे आहे ते सगळं कसं मिथ्या आहे. त्या वारंवार आपल्याला जे काही सभोवताली दिसतं आहे त्याच्यात रमायचं नाही. ते सगळं जे आहे ते बदलतं आहे, ते तात्पुरतं आहे. दृश्य जगामध्ये नाशिवंत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तरीही आपल्याला या जगात राहायचं आहे. त्यामुळे या नाशिवंत वस्तूंमधलाच ईश्वर आपल्याला बघायचं. तिथे पण ईश्वर आहे. दृश्य जग नाशिवंत म्हटलं तरी परमेश्वर आहे, त्यांनीच निर्माण केलेलं आहे. तर त्याच्यामध्येच आपल्याला राहायचं आहे. जास्तीत जास्त प्रयत्नाने आपण त्यातला पण ईश्वर बघायचा आणि आपल्यातला पण ईश्वर बघायचा असं म्हणतात. प्रत्येक माणूस या जगामध्ये काही ना काहीतरी बदल करू शकतो आणि तो बदल आपल्याला चांगला, स्वाभाविकच विधायक पद्धतीने करता आला पाहिजे. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. तसं आपण करावं. आणखीन एक छानपैकी आपण वापरत असलेल्या म्हणीच्या उलट समर्थ वापरतात. आपण म्हणतो ना व्याप तेवढा संताप. आपल्याकडली म्हण अशी आहे की जेवढा व्याप आपण वाढवतो ना तेवढा आपल्याला त्रास हो. व्याप वाढवू नये. समर्थ म्हणा व्याप तेवढं वैभव. समर्थांचं वेगळं. तर जेवढा व्याप एखादा माणूस वाढवतो त्याचं वैभव वाढतं. म्हणजे काय तर त्या वैभवामुळे स्वाभाविकच इतका लोकांशी चांगला निकटचा संबंध येतो आणि त्यामुळे शेवटी समाजाशी आपला संबंध आहे ना, त्यामुळे व्याप वाढवायचा. जेवढा व्याप अधिक तेवढं वैभव वाढतं. संताप बिताप काही होत नाही असं ते आपल्याला सांगतात. लोक आपल्यावरती प्रसन्न व्हायला हवे असतील तर आपलं व्याप वाढवावा. आणि खरं आहे आपण पुढाकार घेणं, थोडीशी झीज सोसणं असं झाल्याशिवाय समाज आपला असा होत नाही. वाढवलं पाहिजे म्हणून समर्थ आपल्याला व्याप वाढवायला सांगतात. आणि हे सगळं चातुर्य समर्थ अभिप्रेत आहे. काही ओव्यांचा नुसता उल्लेख केला, शहाणपण शिकता येतं
आपल्याला सांगितलं त्यांनी. उत्तम गुणांचा मनापासून अभ्यास करता येतो. म्हणजे उत्तम गुण ओळखायचे आणि मनापासून ते आपल्यामध्ये स्वीकारायचे. आपोआपच ऐश्वर्य मिळतं. सगळ्या ओव्या आहेत ना समर्थांच्या. मी फक्त त्यातले मुद्दे आपल्या पुढे मांडले एवढ्यासाठी की त्या हा सुरुवातीला सांगितलं असं की कार्यकर्त्यांची भगवद्गीता आहे ना हा समाज म्हणजे. त्यामुळे कार्यकर्ता कसा असावा हाच सगळा विचार याच्यामध्ये आहे. कुठल्या एखाद्या संघटनेमध्ये कार्यकर्ता कसा असावा तर हा समाज जाऊन वाचावा की आपल्याला कळेल का कसा असावा. शरीरानं आणि मनानं झिजायला हवं, त्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. दुसऱ्यांसाठी आपण काही करत असं आपण पहा की थोडं इतिहासाकडे वळून पाहिलं की जो दुसऱ्यासाठी कष्टवितो तोची भला. आणि ही गोष्ट खरी आहे. आपल्यासाठी आपण सगळं केलं त्याचा काही उपयोग नाही. आपण आपल्या मुलांना शिकवलं, मोठं केलं, शाळणी केली, नोकरी लागली, त्यात काय मोठं विशेष. पण आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं आहे तर ते विशेष आहे. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला दुसऱ्यासाठी झिजावे म्हणजे काय करेल. बहुतांचे अंतरी भरावे, बहुतांचे मुखी उरावे. म्हणजे सगळ्यांच्या पुष्कळ लोकांच्या मनामध्ये या करणाऱ्या कर्त्या माणसाबद्दल चांगला आदराचा भाव असावा. जे की आपण करतो आहे ते नक्कीच चांगलं आहे हे समाजाला कळलं पाहिजे. आपली प्रसिद्धी नाही करायची पण समाजामध्ये अशा प्रकारचं काम करण्याच्या माणसाबद्दल त्यांच्या मनात आदराचा भाव येतो. शहाणे करावे, जनपतित करावे, पावन सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. शेवटी अध्यात्म आणि भक्ती या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली समर्थ नेत आहेत. त्यामुळे ते म्हणत आहेत की लोकांना शहाणं करावं, शहाणे करावे जन, पतित करावे पावन. काही चुकत असले तर त्यांना पण चांगलं करून घ्यावं. एकीकडे सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे, लोकांना भक्तीच्या मार्गाला लावावं असं ते आपल्याला सांगतात. जसं आपण रूपलावण्याबद्दल बोललो तसं आणखीन पुढे त्यांनी आपल्याला म्हटलं समाजामध्ये वागताना अहो कारे अरे कारे असं होतं. का आपलेपणाने समाजामध्ये वागायचं तर जरा जरी आपण कोणाशी बरोबरी करायला लागलं, अरे कारे झालं तर मग ज्यांनी ऐकेल नीट, कोणी आपलं ऐकत नाही. लोक आपलं ऐकत नाही. अरे कारे झालं तर लोक आपलं ऐकत नाही. कसं ऐकणार. म्हणून ते सांगतात की निकामीपण म्हणजे काहीच करंटेपण, निकामीपण असे शब्द वापरतात. कळत असं तर असं कारे निकामीपण हे आपल्याला कळतं ना की आपण जर कोणाशी बरोबर केली, अरे केलं की कारे येतं तर मग आपण काय करावं. असं करंटेपण आपली घेऊच नाही. कोणाशी वैर होईल, कोणाशी तरी भांडण होईल असं आपण आपलं आचरण ठेवूच नाही. आणि मग अशा गुणाचं चातुर्य शृंगारे अंतर आपण आपल्या ब्युटी पार्लरमध्ये वरचं सगळं शृंगारायला जातो, त्याचा काही इथे संबंध नाही आहे. हे ब्युटी पार्लर आहे, अंतरंग सुधारण्याचं आहे. त्यामुळे चातुर्य शृंगारे अंतर. पुढे दिलंच आहे त्यांनी, वस्त्रे शृंगारे शरीर. शरीराचं हे असेल तर दागदागिने घालावे, छान छान कपडे घालावेत, तर नुसतं देह शृंगारला जाईल. अंतर शृंगारायचं असेल तर हा चातुर्य नावाचा गुण असायला हवा. तुम्हीच ठरवा दोहीमध्ये कोण थोरं. आपल्याच कोर्टमध्ये बॉल टाकला आणि ठरवा की तुम्हाला नेमकं काय शृंगारायचं आहे. अंतरंग शृंगारायचं आहे की बहिरंग. बहिरंग शृंगारायचं असेल तर 1 तास 2 तासात काम होईल. जाऊन याचं ब्युटी पार्लरमध्ये छान छान कपडे दागिने घालायचे की काम झालं. अंतरंग सुधारायला खटपट लटपट करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, काही काळ जावा लागेल, तेव्हा आपल्याला हे काहीतरी मिळेल. असं आहे की प्रत्येकाला वाटतं बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, हे सगळ्यांनाच वाटतं. त्या मर्यादित स्वरूपामध्ये कपडे चांगले असणं, खावं चांगलं यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. त्या बरे खावे, बरे ल्यावे, बरे नेसावे हे बरोबरच आहे. पण पुढे म्हटलं दुसऱ्याचे अभिलाषावे असं नाही होता कामा. तुला मिळत आहे मग मला पण मिळालं पाहिजे असा विचार जरासुद्धा डोक्यात येता कामा नये. हा चातुर्य गुणाचा विश्वास आहे. म्हणून तने मने झिजावे, त्यासाठी प्रयत्न करावा. आणि झिजावे नुसता थोडासा प्रयत्न करून नाही भागणार. तने मने झिजावे, तेने भले म्हणून घ्यावे. इतकं झिजावं तरच आपल्याला काहीतरी चांगले शब्द आपल्याबद्दल बोलले जातील. झीज सोसल्याशिवाय काही होणार नाही. दुसऱ्याचं सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे. दुसऱ्याचं कष्टविता कष्टावे लागेल स्वये. लगेच ते असा घाव घालतात, ते 2 तुकडे करून टाकतात. दुसऱ्याला सुखी केला तुम्ही सुखी व्हाल, दुसऱ्याला त्रास दिला तुम्हाला त्रास होईल. ठरवा काय हवं आहे. सुख हवं आहे, दुसऱ्याला सुखी करा. अशा पद्धतीनं समर्थ चातुर्याचं सांगतात. चातुर्याचा अर्थ विद्या म्हणजे बुद्धी असा पण आहे. चातुर्य ज्याच्या अंगी आहे तो बुद्धिमान पण असायला लागतो, ही पण गोष्ट खरी आहे. म्हणून समर्थ आपल्याला समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. ज्याला समजलं आहे आणि तशी वागणूक पण आहे. कळतं आहे हो पण वळत नाही,
अशी आपली तक्रार असते. कळतं आहे आपल्याला, सकाळी लवकर उठलं तर सगळी छान कामं होतात हे आम्हाला कळलेलं आहे. पण बुधवार शुक्रवार वर्ग असतो म्हणून मी उठते लवकर, गुरुवारी कुठे वर्ग असतो. समजणारी वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उराले ते करंटे पुरुष. पण हे ज्याला कळूनसुद्धा जो आचरण करत नाही ते मात्र वेगळेच आहेत. आणि ते म्हणून मग तिथे असं पाहिजे, विद्या जितका व्याप तेवढं वैभव जे म्हटलं ते यासाठी. आणि त्याच्या सगळं जर का आपल्याला वैभव आहे तर व्याप वाढला पाहिजे. जर का व्याप वाढवायचा असेल तर स्वाभाविकच ते वैभव प्राप्त होण्यासाठी जर व्याप वाढवायचा आहे तर तसं आपलं आचरण असलं पाहिजे. सगळं असं मी काहीच करणार नाही आपोआप झालं पाहिजे असं कसं होईल. त्यामुळे आपल्याला या गोष्टी सगळ्या करायलाच पाहिजेत. आळस करून काहीच भागणार नाही. आळसे कार्यभाग नासतो. समर्थांचा तर आळसावर फारच राग आहे, त्यामुळे समर्थ आळस शब्द नाहीच, त्यांना आवडतच नाही. पण बहुतांचे मुखी भरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विभरावे प्राणी मात्रासे, असं समर्थ या 14व्या समासात आपल्याला चातुर्य गुणामध्ये सांगतात. आणि शहाणे करावे जन हे पण सांगतात. खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येईल की एक चातुर्य शब्दामध्ये सगळे गुण आले, म्हणजे सगळी लक्षणं आली. जसं आपण 16व्या अध्यायामध्ये 26 गुणांची यादी करतो ना, की हे सगळे दैवी गुण भगवंतांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. ते सगळे गुण ह्या एका चातुर्याच्या याच्याखाली आलेले आहेत. पण 16व्या दशकामध्ये 6वा समास पुन्हा चातुर्य विवरण या नावाने येणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सुरुवातीला जो विषय सांगितला की नियतिवाद म्हणजे काय आहे, त्याचा उल्लेख त्यांनी 16व्या दशकातल्या 6व्या समासामध्ये चातुर्य विवरण असं करताना आपल्याला केलं आहे. तिथे त्यांनी म्हटलं रेखा तितुकी पुसवून जाते, हातावरच्या रेखा आहे. आणि ते म्हणतात हे प्रत्यक्ष प्रत्यय येते. मी अगदी खात्री देऊन सांगतो की आपण जर प्रयत्न केला तर आपल्या हातावरच्या समजा काही माझ्या नशिबातच नाही अशा काही चुकीच्या रेषा असतील तर त्या जातात. आणि म्हणतात डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते, असं दुर्लक्ष करू नये. मी सांगतो तुम्हाला की जातातच रेखा पुसल्या, आपण प्रयत्न केला तर हातावरच्या रेषा पुसल्या जातील, भाग्य येतं फळफळूनवरती. आणि मग त्याच्यासाठी ते आपल्याला 16व्या दशकातल्या 6व्या समासात सांगणार आहेत की उदंडाचे उदंड ऐकावे. समर्थ आहेत ते की सगळ्यांचं सगळं खूप ऐकावं, हां, परंतु प्रत्यय पाहावे, पण अनुभव घ्यावा. उदंड ऐकायचं, त्यातलं काय घ्यायचं तो प्रत्यय घ्यावा, अनुभव घ्यावा आणि खरे खोटे निवडावे अंतर्यामी. मग त्यातलं बरोबर काय, चांगलं काय, आपल्याला काय झेपणार आहे असं समजून घ्यावं. उदंड ऐकावं, ऐकायला काहीच हरकत नाही, पण त्यातला आपल्याला उपयोगाला काय येईल याचा विचार जरूर करावा. आणि मग असं जर केलं तर समर्थांचं एक भिक्षा नावाचं एक त्यांच्याजवळ असणारं खूप मोठी गोष्ट आहे, संप्रदायामधली महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यात त्यांनी आपल्याला पुढल्या चातुर्य लक्षात सांगणार आहेत की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे. का तर घराघरामध्ये असणाऱ्या माणसांशी तुम्ही भेटलात की आपल्याला समाजाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समर्थांचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्यावरती यवनांचं राज्य होतं. त्या घराघरात माणूस भेदरलेला घाबरलेला होता. म्हणून ते सांगतात की कुग्रामे अथवा नगरे, शहर असू दे नाही तर खेडेगाव असू दे, कुठलीही वस्ती असू दे, त्या ठिकाणी घराघरापाशी जावं. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, अशी घरापाठीमागे घरं पाहावीत. घरं पाहावीत म्हणजे काय, किती मजली टॉवर आहे नाही पाहायचं आहे आपल्याला, तर त्या घरामधल्या माणसांचं काय चाललं आहे, त्यांचं जीवन कसं चाललं आहे, कशाची भीती त्यांना वाटते, त्यांचं भय दूर करावं, त्यांचं अज्ञान दूर करावं. अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी आपल्याला करायला सांगितल्या. आणि मग असं केलं तर भूमंडळी सगळ्यांचं मान्य असं आपलं जीवन होईल. या भूमंडळीत काही बदल करायचा असेल तो व्हायला हवा. असं पण त्यांनी चातुर्य लक्षण, चातुर्य विवरण अशा वेगवेगळ्या नावांनी पण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या या गुणांचा अभ्यास करावा असं सांगितलं आहे. नाही तर होतं काय की माणसं बुद्धिमान असतात ना, यशातला भाग नाही, परंतु त्याचा उपयोग झाला पाहिजे. मोदी पंतप्रधान झाले आणि मग जी अशी मंडळी होती ना, म्हणजे खरं तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मंडळींनीसुद्धा आम्हाला देश सोडून जायला हवं असं म्हणायला सुरुवात केली. म्हणजे आता ह्या ज्ञानाचा उपयोग काय तसं विचार केला तर आपण काय केलं, फक्त आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा म्हणून आपण ती फाईल दिली होती ना, मग त्यांना काय हवं आहे ना त्याचं बोलायला लागतं. ज्यांनी हा पुरस्कार मला दिला आहे त्यांना काय हवं आहे तसं मला बोलायला लागतं. अशा पद्धतीची जी मंडळी असतात त्याबद्दल समर्थांनी अगदी जोरदार घाला घातलेला आहे. आणि म्हणून ते सांगतात
की अशा आपल्या ज्ञानाचा उपयोग होता कामा नये. आणखीन पण 15व्या दशकातला पहिला समास आहे, त्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण कसं असावं. तर आपण असं फार समाजामध्ये पटकन उठून दिसू, आपण वेगळे दिसू असं असू नये. वेश धरावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. म्हणजे आपण त्यांच्यातले जाऊ. भावी घरांची घरे म्हटल्यानंतर त्या समाजाला आपण त्यांचे आहोत असं वाटलं पाहिजे ना. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं सांगायला गेलो आहे, आपण काहीतरी वेगळे आहोत असा भाव उपयोगाचा नाही. म्हणून त्यांनी आपल्याला चातुर्य लक्षणामध्ये हे पण सांगितलं की आपण काहीतरी वेगळे आहोत असं भासवूसुद्धा द्यायचं नाही. दुसरं असं, एकाच ठिकाणी फार काळ थांबायचं पण. एके ठाई बैसोली राहिला तरी मग व्यापच बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी असं समर्थ सांगतात. की असं एका जागी राहायचं. चातुर्य लक्ष असणाऱ्या माणसाला सगळ्या समाजाचा विचार करायचा आहे. त्यामुळे सतत फिरावं तरच आपल्या ह्याचा उपयोग होईल. जीवजीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा अंतराचा. दुसऱ्याच्या मनाचा शोध घ्यावा. दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार. चातुर्य म्हणजे काय तर हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी, खूप सगळे गुण एकाच ठिकाणी. आणि खरंच आपल्या कधी कधी एखाद्या गुणी माणसाकडे सगळे गुण असतात, सगळे गुण आपोआप त्याला जाऊन चिकटतात. तसा समर्थांचा हा चातुर्य अंगी असणारा महंत आहे की त्याच्या अंगी सगळे गुण आहेत. समर्थाने देशपर्यटन केलं, अख्खा देश पायी फिरले. त्यामुळे त्यांनी हा सगळा समाज जवळून पाहिला होता. आणि म्हणजे जसं विवेकानंद म्हणतात ना की भाकरीची भ्रांत असणाऱ्याला तुम्ही काय शिकवणार, त्याला काही समजून, त्याला रोजची दुपारची भ्रांत आहे. आपल्याला पण कधी कधी असं वाटतं की एवढी मोठी आमच्या म्हणतात तसं एवढी लोकसंख्या, पण त्यातली देशाचा धर्माचा विचार करणारी तुम्ही आम्ही माणसं किती. कारण आपल्याला दुपारची भ्रांत नाही आहे. दुपारची भाराची भ्रांत नसल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात. ज्याला भाकरीची भ्रांत आहे तो बिचारा काय करणार. आणि स्वाभाविक आहे. म्हणून एका स्फुट कवितेत समर्थांनी सांगितलं की अन्न पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, दुपारची वेळ सगळ्यांनाच आहे. अन्न पाहिजे आपल्याला, अन्न पाहिजे स्त्रीला, अन्न पाहिजे लेकराला. मग कष्ट करून मिळवावे का जोगी बघून जावे. अशा माणसाला ते जगी तुझ्यासाठी हे नाही आहे. तू कष्टच करायचं आहे, तो पैसाच मिळायचा तुझ्या शरीरार्थच तू करायचा. तुला काही जोगी बनून घाबरून जायचं नाही, प्रपंच सोडून पडायचं नाही. कारण दुपारच्या अन्नाची भ्रांत आहे. कुणाला काय दुसऱ्याचे अंतर जाणारे म्हटलं ना, तर कुणाला काय सांगावं हे पण चातुर्य समर्थ म्हणतात आपल्याजवळ असलं पाहिजे. आपलं उठ आणि तू पण धर्माचाच विचार कर असं नाही चालणार. तर त्या कुणाला काय नेमकं सांगायचं ते आपल्याला सांगतात. त्या बिचाऱ्या दुपारची भ्रांती असणाऱ्याला ब्रह्मसत्य जगन मिथ्या सांगून कसं चालेल. तो म्हणा असेल तुमचं ब्रह्मसत्य जगन मिथ्या, पण आत्ता माझ्या पोटाला काय देतं ते बोला. त्यामुळे कुणाला काय सांगायचं, दुसऱ्याचं अंतर कसं जाणायचं ते आपल्याला सांगतात. खरं आहे, ज्याचं ऐहिक जीवन व्यवस्थित आहे, ज्याच्याजवळ हे सुखसामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही आम्ही देशाचा, धर्माचा, समाजाचा, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केलाच पाहिजे. कारण भगवंतानी तुमची आमची दुपारची भ्रांत ठेवली नाही आहे. आम्हाला उदंड भगवंतानी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही हे सगळं केलं, मीच का असा प्रश्न आपल्याला आपण विचारायचाच नाही. मीच करायचा आहे. कारण मला बाकी काही भगवंतानी ठेवली नाही आहे ना उणीव, मग मी का नाही समाजाचं करायचं असा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. की प्रत्येकाच्या ऐहिक जीवनामध्ये सुख, आनंद, सामर्थ्य प्रत्येकाला हवं असतं. पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये हे सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य कसं मिळवून देता येईल हा विचार ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ चातुर्य आहे असं म्हणता येईल. जसं विद्यार्थी दशेमध्ये आपण म्हणतो ना, एक सुभाषित होतं आपल्याला लहानपणी, सुखार्थीनं कुतो विद्या कुतो विद्यार्थी सुखम. म्हणजे जो अगदी ऐशारामात आहे त्याला बुद्धी प्राप्त होणार नाही. ज्याला बुद्धी प्राप्त व्हायला हवे तरी सुख बाजूला सोडलं पाहिजे. सुखात राहून नाही विद्या संपादन करता येत. सगळं ऐशा आराम करायचा आणि तरी देखील असं कसं होईल, असं होणार नाही. तसंच इथे ते आपल्याला सांगतात की आपल्याला जे काही समाजासाठी करायचं आहे आपल्याला सोसलं पाहिजे. माझं सगळं छान चाललेलं आहे तर मग नाही, मला दुसऱ्यासाठी करायचं आहे तर मी त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचं जीवन जे असतं ते यशस्वी जीवन असतं. आता गेली अनेक वर्ष आपण अनगावला जातो आहे. अनगावच्या खरंच तिथे जाणं हे म्हटलं तर दुःखदायक आहे. कारण ज्याला जे नाही, आपल्याला सगळं असतं, आपल्याला हे आवडत नाही म्हणून ते असतं, ते नको आहे म्हणून हे असतं, हे चालत नाही म्हणून ते असतं. तिथे काहीच नाही, आवडत नाही चालत नाही असा विषयच असू शकत नाही ना. जे पानात पडलं आहे ते
कधी त्यांना 4 वस्तू अशा खायची माहितीसुद्धा नसते. त्या अशा सगळ्या गोष्टी बघितल्या की आपल्याला कळतं की आपण किती वैभवात आहोत, आपण किती ऐश्वर्यात आहोत. त्यामुळे हे सुद्धा चातुर्य समर्थ आपल्याला सांगतात की समाजाची नेमकी स्थिती काय आहे ती तुम्हाला कळली पाहिजे. त्याबरोबर आपल्याला खूप आपल्या ओळखी असल्या पाहिजेत, खूप आपला मित्रपरिवार असला पाहिजे. खरी संपत्ती, खरी ऐश्वर्य हे असं असतं की ज्याला मित्र खूप आहेत. मला नेहमी हा विषय आला ना की आमच्या नितीन कुलकर्णीची आठवण होते. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा मुलगा आहे नितीन कुलकर्णी. अति म्हणजे त्याला मित्र नाही असं नाही, सगळीकडे त्याची एवढी मैत्री होती. मला नेहमी त्याचं कौतुक वाटायचं. सगळ्या घराघरातून तो बिचारा, त्याचं कामच त्याचं असं होतं. आणि कळलं कधी तर तो जेव्हा अपघाती निधन झालं त्याचं, आणि सहयोगला आपल्या त्याचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. इतकी अलोट गर्दी होती, एवढी अलोट गर्दी मी सहयोगला कधीच पाहिली नाही. म्हणजे सहयोगची गल्ली पार प्रजापतीचं हे आहे ना, तिथंपर्यंत लोक होती. हॉल आणि हे तर सगळं भरून वाहतच होतं, पण ती गल्लीसुद्धा सगळी भरलेली होती. एवढी अफाट लोक आली होती. आणि नितीनच्या वडिलांनी एक वाक्य फक्त भाषणात केलं की माझा नितीन मला आज कळला. या एका वाक्यातच त्याला आलं. हा लोकसंग्रह जो आहे ना, तो लोकसंग्रह असा एका रात्री नाही होत हो. समाजासाठी झिजावं तेव्हा हा लोकसंग्रह होतो. तो जिथे असेल तिथे तो दुसऱ्यासाठीच होता. मग तो बँकेत काम करत असताना तर त्याचं लक्ष असायचं की आज हिला नेमकी काय झालं, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच. 2-2 तो काउंटर सांभाळेल, पण तो दुसऱ्याला मदत करेल, असाच स्वभाव त्याचा होता. तर अशा माणसांचे लोकसंग्रह खूप असतात. चातुर्य ज्याच्या अंगी आहे त्याचा लोकसंग्रह पण अफाट असला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग ते म्हणतात की बहुतांच्या मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे, प्राणीमात्राचे शहाणे करावे जननृत्य मगाशी झालेच आहे. आणि अशा पद्धतीने भगवत भजन वाढवावे. सगळ्या लोकांना म्हणजे लोकसंग्रह करावा आणि त्या असलेल्या लोकांना भगवंताच्या मार्गाकडे लावावं ह्याचा प्रयत्न आपला झाला पाहिजे. असं सगळं करावं. ते देवण आहे ना, प्रतिसृष्टी शिवसृष्टी निर्माण केली. तिथले जे सद्गुरू होते त्यांचं नाव आहे दिगंबरदास. ते दिगंबरदास महाराज या समाजाबद्दल म्हणायचे की समर्थांनी ना चातुर्यामध्ये अध्यात्म आणि जागरूकता या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अध्यात्मात काय आपण विचार करतो की मला माझा मोक्ष मिळाला की झालं, मी अशी साधना करीन, असं करीन की यानंतर आता जन्ममृत्यूच्या चक्रातून नाही. तर त्यांचं म्हणणं ही एक बाजू झाली, हे काय व्हायचं ते होईलच, पण जागरूकता असली पाहिजे. आणि जागरूकतेनं भगवंताला आपलंसं करावं. ते काय व्हायचं ते होईलच, पण समाजामध्ये आपल्या या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. मोक्षासाठी, मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करायची काही आवश्यकता नाही. ते राधेवाले हे आहेत ना, त्यांचं पण नेहमी असतं की त्यांना अनेक जण प्रश्न विचारतात. दूरदर्शनवर हल्ली त्यांचं खूप हे चाललेलं आहे. तर ते पण सांगतात की प्रत्येकाचं जे काम आहे ना तेच त्याचं अध्यात्म आहे. तर म्हणाला आम्हाला काय रोज साधना करता येत नाही, मी मिलिटरीमध्ये आहे, मी सैनिक आहे, माझं काय वेळेचं हे नसतं मला, मी कधी पूजा करणार, कधी कधी आमची आंघोळ पण होत नाही, मग आंघोळशिवायच मी आपला भगवंताचं नाम घेतो. ते म्हणाल काही हरकत नाही, देशसेवा हीच तुझी देवाची पूजा आहे, वेगळं काही करायला नको. भगवत भजन वाढवावे म्हणजे काय, भगवंताच्या मार्गावर लावावं म्हणजे काय, तर भगवंत ओळखता आला पाहिजे आपल्याला. या सैनिक म्हणून काम करणाऱ्याचा देश हाच देव आहे, त्याला काही वेगळी देवाची पूजा करण्याची काही आवश्यकताच नाही. अशा पद्धतीने समर्थांचं सांगणं आपल्याला आहे. विविध प्रकारचे लोक समाजामध्ये असतात, असं काही नाही आहे. पण अगदी ओळखायचं कसं, तर रिकामटेकडे धूर्त लोक असतात त्यांना पण समर्थ म्हणतात मार्गी लावावं, शोधून काढावं. असतात पुष्कळ. वेळच आपण वेळच करता काय, तर करत काहीच आहे असं पण सांगतात. आता काय रिटायर झाले आणि एकीकडे वेळच नाही, आता हे दोघांचं कसं काय जमायचं. वेळच नाही आणि निवृत्त पण झाली. तर ह्याचा अर्थच असा आहे की त्यांना नेमकं काय हवं आहे ते आपल्याला शोधून काढायला हवं. ते पण आपलं चातुर्य आहे आणि त्यांना पण मार्गाला लावावं असं ते सांगतात. वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या कार्याला लावावं, त्यांच्या आवडीचं काम त्यांना द्यावं. आणि एखाद्या माणसाचं आता असं होतं, हे सगळं कार्य करताना बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. जेवढे म्हणून लोकसंग्रह, मित्र, चांगली माणसं आपल्याला मिळतात, कुठेतरी शत्रू पण असतो हो.
त्याला सुद्धा शोधून काढावं आणि तो शत्रू राहणार नाही असा पण आपला प्रयत्न करून घ्यावा. काय असतं, ज्याचा त्याचा त्याला मान दिला ना की तो खुश असतो माणूस. त्यामुळे शत्रूसुद्धा असा काही कायमचा शत्रू असल्याचं कारण नाही. त्याला पण जवळचं करावं, त्याच्याशी पण आपण गोड बोलावं. तेवढा विषय सोडून उरलेल्या विषयात त्याच्याशी मैत्री करावी. मोठं अवघड काम असतं, पण नाही पटलं की नाहीच, लगेच फुलीच असं समर्थ म्हणतात. असं करायचं नाही. तेवढ्या विषयापुरतं ठीक आहे. जसं मी नेहमी सांगते की मी लहानपणापासून संघाच्या घरातली आहे. तर संघाच्या बैठकीमध्ये असं असतं की संघाची बैठक सुरू होताना आपली आपली मतं मांडण्याचा हे असतो, स्वातंत्र्य असतं. सगळेजण आपापली मतं मांडू शकतात. पण फायनली बैठक संपताना जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाला उपस्थित असलेल्या सगळ्यांचं आता लास्ट मान्यता झालेली असते. मग मी असं म्हणत होतो, मग ते जे काही मान्य केलेलं असतं ते जर यशस्वी झालं तर ठीकच असतं. पण जर गडबड झाली, मी आयुष्य सांगत होतो मला हे मान्यच नव्हतं, असं सुद्धा ती माणसं म्हणत नाहीत. कारण एकदा जे ठरलं ते सर्वानुमते ठरलं असं असतं. तर शत्रूसुद्धा हुडकावा आणि शत्रूचंसुद्धा तो शत्रू राहणार नाही असा प्रयत्न करावा. याचं कारण तेच आहे. एक उर्दू कवी आहे, त्या उर्दू कवीनी आता आपला नियतिवादच चाललेला आहे. तर त्या नियतिवादामुळे आपल्या आता लक्षात आलं की ह्या चातुर्य गुणाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळवता येणार आहेत. त्या आपल्याला काही जन्माबरोबर मिळायला हव्यात अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे त्या आपल्याला मिळवता येणार आहेत. आणि म्हणून तो उर्दू कवी असं म्हणतो की खुद को कर इतना बुलंद प्यारे, असं काहीतरी तू बुलंद कर. हर तकदीर बनाने के पहले खुदा तुझे पूछेगा तेरी रजा क्या है, काय पाहिजे तुला, कुठे कुठे तुझे ग्रह ठेवू, बोल, असं म्हणे केलं पाहिजे. तर इतका आपलं असं असलं पाहिजे की मग नियती वगैरे आपण विचार करणार नाही की खरं माझ्या नशिबात आहे की नाही, किंवा माझ्या नशिबातच नव्हतं, हे काय आम्हाला जमणारच नाही, तुमचं ठीक आहे हो, असं आपण म्हणणारच नाही. कारण समर्थ आपल्याला सांगतात की आपली पत्रिका तयार करताना कोणते ग्रह कुठे ठेवायचे हे त्यांनी आपल्याला जणू काही विचारावं, इतका तो भगवंत आपल्या हातात पाहिजे की मला काय, माझ्याकडून तुला काय करून घ्यायचं आहे ना, चल घे करून, असं पाहिजे. आणि मग एक अगदी या चातुर्य लक्षणातल्या एक ज्याला आपण एका वाक्यात काय सांगता येईल असं म्हटलं तर समर्थ सांगतात, भविष्य सांगणाऱ्याकडे जाण्यापेक्षा भविष्य घडवणाऱ्याकडे जा. त्यामुळे मला ते फार आवडलं की आपण जेव्हा आपण सगळे आपले प्रयत्न थकतात ना, असं आपल्याला वाटतं, खरं काही प्रयत्न थकत नाहीतच. आता चातुर्य लक्षण वाचताना कळेल की प्रयत्न थकताच कामा नाहीत. पण आपण असं ठरवतो व्यावहारिक गोष्टीमध्ये आणि ते प्रयत्न आपले थकले की आपल्या हातात काही नाही, मग आपण भविष्य सांगणाऱ्याकडे जातो. पण समर्थांना हे अजिबात मान्य नाही. समर्थ म्हटलं भविष्य घडवणारा जो आहे त्याच्याकडे जा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करा, रेखा पुसलीच जाईल आणि नशिबात नसणाऱ्या, जन्माबरोबर नसणाऱ्या सगळ्या गुणांचा आपल्याला अवलंब आपल्यामध्ये करून घेता येईल. असा खूप छान समाज आपला आहे. आणि आता तसं पाहायला गेलं तर साधारणपणानं 20 दशकाच्या दासबोधातल्या 12व्या दशकानंतर खरा प्रत्येक समासाचा विचार या अध्यात्माकडे नेणारा असतो. म्हणून सुरुवातीला मी असं म्हटलं की आपल्या देहाची स्थिती आणि गती नियतीवर सोपवली आहे. त्या देहाला काय होईल ते आपल्या हातात नाही आहे, त्याचा विषय वेगळा आहे. पण आपल्यातला जो सच्चित आनंद स्वरूप भगवंत आहे तो आपल्याला ओळखता येणं हे आपल्याला आपल्या बुद्धीच्या जोरावर ओळखता येऊ शकतं, विवेकाच्या जोरावर ओळखता येऊ शकतं. आपल्याला ओळखता येतो आणि आपल्यासोबतचा सच्चित आनंदासारखा दुसऱ्यामध्ये पण तोच सच्चित आनंद आहे तोही आपल्याला ओळखता येतो. आणि हे जे आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे देहाची स्थिती आणि देहाची गती काय असेल तो विषय वेगळा आहे, परंतु आपला आत्मानंद आपल्याला ओळखता येऊ शकतो. आणि ते जे की आहे ते जर आपल्याला ओळखता आलं तर मग आपण खऱ्या अर्थानं, आणि ते ओळखण्यासाठी काय करावं तर मी दुसरं पाऊल पण मगाशी सांगितलं की हे आपल्यापुरतंच ठेवायचं नाही आहे. जे आत्मतत्व माझ्यात आहे ते दुसऱ्यांच्यात आहे ते पण ओळखायचं आहे. आपला देह नियतीवर टाकून द्यायचा आहे आणि सत्कर्मादार्वे, म्हणजे नुसती ईश्वराची सेवा नाही आहे तर जीवभावे शिवसेवा. ईश्वराची सेवा म्हणजे माणसाची सेवा करणं, रंजल्या गाजल्या नडलेल्यांची सेवा करणं, ती सेवा करून त्या सेवेद्वारे ईश्वराला भेटणं असा सगळा विचार करायचा. म्हणजे खऱ्या अर्थाने देहाचं काय व्हायचं ते होईल, त्याचा काही विचार करायचा नाही. अगदी शेवटपर्यंत आपल्या
स्वच्छित आनंद स्वरूपात आपण कसे राहू याचा फक्त विचार करायचा आणि ते बुद्धीच्या जोरावर विवेकाच्या विचाराच्या जोरावर आपल्याला करता येईल. म्हणजे आता हा समास वाचल्यानंतर आपण आपल्या देहाबद्दलच्या कुठल्याही तक्रारी करता कामा नये. कारण ते काय आपल्या हातातच येते, व्हायचं ते होणार आहे. त्याचे उपचार काय करायचे ते करायचे, ते काय असं नाही करायचं. पण असं झालं म्हणून हे नाही असं आपण म्हणू नाही शकणार आता. कारण देहाचं बघणार आहे. गुडघा दुखतोय गुडघा बघेल, कारण मी म्हणजे काही गुडघा नाही असा आपल्याला विचार करायला या चातुर्य लक्षणात समर्थाने सांगितलं आहे. तर आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल. म्हणजे वाचायचा अभ्यासही करायचा आहे. हा आपला असा वर्तणुकीतला जे काही बदल परिवर्तन जे आपल्याला करायला हवं आहे ते पावलोपावली आपल्याला आठवेल. आज आपण इथे थांबूया. शुक्रवारी युगधर्म निरूपण आपल्याला वेगळ्या जरा विषयाकडे जायचं आहे, तो शुक्रवारी समाज बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदायाम्हा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य करणी पडो. स्वदेश हितरक्षणाविण दुजी कथा नावडो. तुझ्या समह्यामुची तनु ही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.